झी 24 तास एक पाऊल पुढे। पालखीचे सोबदार राजाभाऊ सोबदार आणि वारकरी फडकरी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी झी मीडियाशी बोलताना व्यक्त केलेली प्रतिक्रिया पाहूया। आपल्या बरोबर आहेत माऊलींच्या पालखीचे सोबदार राजाभाऊ। राजाभाऊ, मुळात तुमचा विरोध याला कायमच होता, पण तुमचा सगळ्यात मोठा आक्षेप होता की सरकार याबाबत चालढकल करते आणि सरकारची भूमिका ते स्पष्ट करत नाहीत। आजच्या बैठकीत नेमकं तुम्ही काय ठरवलं आणि अशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेण्यामागे तुम्हाला सरकारनंच भाग पाडला असं तुम्हाला वाटतं का? मुळात ही जी भूमिका आहे आक्रमकता ज्याला म्हटलं जातं, मुळात वारकरी संप्रदायाचा जो स्थायी भाव नाही आहे आणि पालखी वारकरी जे लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालले आहेत त्यांना पालखी सोहळा थांबवण्यातही काही स्वारस्य आहे असा काही प्रकार नाही। परंतु आणि दुसरी गोष्ट, जादूटोणा विरोधी विधेयक जे सतत वारंवार म्हटलं जातं, केवळ त्या एकाच मागणीसाठी ही भूमिका नाही आहे। वारकरी संप्रदायाच्या अनेक मागण्या आहेत, त्या वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला जातोय, परंतु शासनाकडं त्या विशेष गांभीर्याने त्या घेतल्या जात नाही, ही वारकऱ्यांची खंत आहे। मुळात ह्या सगळ्या मागण्या असल्या तरी सध्या जो कळीचा मुद्दा ठरलेला आहे तो जादूटोणा विरोधी जे विधेयक आहे ते विश्वासात न घेता पारित करू पाहण्याचा डाव सरकार करत आहे असा एक आक्षेप नोंदवला जातोय। आपल्याबरोबर वारकरी फडकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत ज्ञानेश्वर महाराज जळगावकर। महाराज, मला सांगा की एकूणच अशा तर मुळात 2005 सालापासून चाललेली जी ही चर्चा आहे, तर इतका आक्रमक पद्धतीने निर्णय तुम्हाला आता का घ्यावा लागला? सरकार काय लपवते नेमकं तुमच्यापासून? सरकारने आतापर्यंत अनेक वेळेस आमच्याशी चर्चा विचारविनिमय होऊन अंतिम मसुदा हा तुम्हाला दाखविल्याशिवाय आम्ही तो कायदा पारित करणार नाही अशा पद्धतीची सरकारची भूमिका होती। परंतु अंतिम मसुदा अनेक वेळेस चर्चेतून सुद्धा कधी आम्हाला आता शेवटच्या क्षणापर्यंत दाखवण्यात आलेला नाही आणि कालच्या या उद्याच्या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये तो कायदा पारित करणार अशा पद्धतीची घोषणा सरकारने केल्यामुळे की या विषयासाठी आम्हाला केवळ तो एक विषय नाहीच की अनेक बाकीचे विषय आहेत। रस्त्याचे विषय आहे, गॅसचा विषय आहे, पालखी तळाचा विषय आहे, तीर्थक्षेत्रातले मध्यमांस विक्रीचे विषय आहेत, त्याचबरोबरीनं गोवंश हत्याबंदीचा हा विषय आहे। तर हे सगळे विषयाच्या निमित्तानं ही उद्याचा जो अल्टिमेट दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने ते आंदोलन होणार आहे। आपल्याबरोबर कर्नाटक राज्याच्या वारकरी फडकरी संघटनेचे जयवंत कुमार बोधले आहेत। महाराज, मला सांगा की एकूण हा जो विषय आहे तो अशा पद्धतीनं आक्रमकरित्या मांडण्यामागे आत्ताच्या घडीला लाखो वारकऱ्यांच्या नजरा ह्या सगळ्या प्रकरणाकडे लागलेल्या आहेत, तर सरकारकडून असं कुठलं आश्वासन तुम्हाला पाहिजे की जेणेकरून हा विषय मार्गी लागेल आणि पालखी सोहळा निर्धोकपणे सुरू राहील? आता जो सध्याचा ज्वलंत विषय आहे त्याच्यामध्ये आम्ही जे निवेदन दिले त्याच्यामध्ये 4-5 विषय मांडलेले आहेत। तर आता उद्या 13 तारखेला आम्ही जे आंदोलन करणार आहेत त्याच्यामध्ये सरकारकडून एक अपेक्षा अशी आहे की सरकारने तिथपर्यंत यावं, त्यांनी आमच्या निवेदनाचा पूर्णतः विचार करावा, त्याच्यामधल्या प्रत्येक मागणीवर, मग त्याच्यातला पहिला जादूटोणा कायदा विरोधी जो कायदा आहे त्याच्यातला जो मसुदा आहे, आमची मागणी अशी आहे की त्या मसुद्यामध्ये सुचवलेल्या ज्या दुरुस्त्या आहेत त्या दुरुस्त्या आम्हाला आत्तापर्यंत दाखविलेल्या नाहीत, तर त्या दुरुस्त्या आम्हाला दाखवाव्या। ते नेमकं काय केलंय याच्याकरता वारकरी संप्रदायाच्या सर्व जी काही पदाधिकारी मंडळी आहेत यांना त्याच्यामध्ये विश्वासात घ्यावं हे आहे। त्याचबरोबर जो जागेचा विषय आहे त्याच्याबद्दल ठोस अशी भूमिका आम्हाला येत्या 13 तारखेला सरकारने सांगितली पाहिजे। रस्त्याचा विषय जो आहे त्याच्याबद्दलही ठोस अशा पद्धतीचा विचार सरकारने दिला पाहिजे आणि मांस आणि मद्य विक्रीची जी दुकानं आहेत ही कायमस्वरूपी बंद झालीच पाहिजे याच्याकरता जो आमचा सर्व वारकऱ्यांचा आग्रह आहे, तर त्याच्याकरता पूर्णतः कारवाई उद्या 13 तारखेपासून त्यांनी त्या कामाला लागलं पाहिजे अशी अपेक्षा आमची सरकारकडून आहे। आणि आपल्याबरोबर वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील आहेत। सरकारने अनेक वर्ष आता आश्वासनं दिली आहेत, आता आश्वासनांवर विश्वास ठेवून सरकारची वाट पाहण्याची वेळ संपली आहे का? माझं सरळ म्हणणं आहे की तुम्ही तो कायदा केलाय ना, तो आमच्या दुरुस्त्या म्हणजे काय आम्ही काही चुकीचं सांगतोय का? नाही, कायद्याची गरज आहे आम्हीच सांगतोय, परंतु त्यामधल्या वारकरी संप्रदायाच्या लोकांना जुन्या काही परंपरा ज्या आहेत ईश्वरी शक्तीच्या त्या सांगत असताना जर आपल्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुसताच कागदावरचा कायदा बघून, समजा एक ॲम्ब्युलन्स निघाली आणि सिग्नल तोडली तर तिलाही शिक्षा करणारे काही लोक आमच्यात आहेत ना,
तसं उद्या ह्या ह्या ईश्वरी शक्तीचं महात्म्य सांगताना सुद्धा काही लोक एखाद्या महाराजांना हात नेऊन घालतील. मग ते कुठंतरी तसं संरक्षण आहे काय किंवा कायद्यात काय अशा दुरुस्त्या ज्या सुचवल्या त्या केल्यात काय ह्याची चर्चा फक्त आमच्याशी करायचं आहे. आणि ती राज्याच्या कोणी जबाबदार व्यक्तीने येऊन चर्चा केली की ज्याला स्थान आहे, ज्याला महत्त्व आहे, ज्याच्या शब्दाला किंमत आहे, अशा राज्य सरकारमधले अनेक नेते मंडळी आहेत, त्यातल्या एखाद्या नेत्याला मुख्यमंत्री महोदयांनी पाठवून द्यावं, वारकऱ्यांचा सन्मान करावा. आणि मुख्यमंत्री महोदयांची मी स्ट्रीप वाचली की ते म्हणाले कॅबिनेट निर्णय घेईल. कॅबिनेट म्हणजे कोण? हा एखादा द्या लोकप्रतिनिधी चांगला अभ्यासू आणि त्याच्याकडून आमच्याबरोबर चर्चा करा, मसुदा दाखवा. योग्य असेल तर आम्ही तुमचा इथून माऊलींचा फेटा देऊन, माऊलींच्या आशीर्वादाचा फेटा देऊन, तुम्हाला श्रीफळ देऊन महाराष्ट्र शासनाला सर्व तमाम वारकरी आशीर्वाद देतील चांगलं राज्य चालायला. म्हणजे मुळातच नुसतं चर्चा आणि आश्वासनांचं गुऱ्हाळ न करता सरकारनं आता ठोस असं आश्वासन द्यावं की जेणेकरून हा लाखो लोकांच्या भावनेचा जो एक वारीचा सोहळा आहे तो निर्धोकपणे सुरू राहावा, असंच या सगळ्या मंडळींचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह स्वानंद कुलकर्णी, झी मीडिया, फलटण. झी 24 तास एक पाऊल पुढे.